दिंडोरीत बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार, नागरिकांचा रास्ता रोको। दिंडोरी येथे काल शनिवार दिनांक 31 मे रोजी रात्री 8 वाजता जाधव वस्तीवर रुद्र अमोल जाधव वय 4 वर्ष हा चिमुकला बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मयत झाला। आजोबा दत्तात्रय जाधव यांच्याबरोबर घरात जात असताना लपून बसलेल्या बिबट्याने रुद्रवर झडप घातली व त्याला दत्तात्रय जाधव यांच्या हातातून हिसकावून नेले। 2 तास शोध घेतल्यानंतर रुद्रचा तपास लागला। जखमी अवस्थेत रुद्रला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी रुद्रला मृत घोषित केले। मागील महिन्यातच बिबट्याच्या हल्ल्यात तरुण मुलीचा मृत्यू झाला होता। आणखी परत चालता बोलता बिबट्याने लहान बालकाला भक्ष्य केले आहे। दरम्यान या घटनेने दिंडोरीतील सर्व शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काल रात्री रस्ता रोको केला होता। संतप्त नागरिकांनी वन विभाग आणि महावितरण विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली। रात्री उशिरापर्यंत हा रस्ता रोको सुरू होता। यात माजी आमदार धनराज महाले आणि समीर हरिश्चंद्र चव्हाण, दिंडोरीतील अनेक नगरसेवक या रस्ता रोकोत सहभागी झाले होते। यामुळे नाशिक सापुतारा मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती। वृत्तसंकलन वृषाली सोलंकी, वणी। एक महिन्याच्या पूर्वीच वानरवाडी या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जी मुलगी विवाहित होणार होती त्या मुलीचा त्या ठिकाणी अंत आपण झालेला बघितला आहे। ही एकच घटना नाही तर अशा अनेक घटना या दिंडोरी आणि संपूर्ण तालुक्यामध्ये घडत आहेत। प्रत्येक वेळा शासन आम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे कारवाई करू अशा प्रकारे आश्वासन देतं आहे। प्रत्येक वेळा पिंजरे लावले जातात, प्रत्येक वेळा यांच्या म्हटल्याप्रमाणे चिप लावली जाते, परंतु तिथं कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त होत नाही। तर योग्य तो बंदोबस्त त्या ठिकाणी शासनाने केला पाहिजे। नाहीतर माझ्या मते तर असं सांगितलं पाहिजे की आमच्या हा दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे आणि आतापर्यंत बघितलं असेल आपण की आदिवासी भागामध्ये ह्या घटना घडत नाही, कारण की त्या ठिकाणचे आदिवासी ह्या बिबट्यांना वाघांना न घाबरता यांचं जे असेल तो काही शेवटचा बंदोबस्त करून टाकतात। तर ती तरी परवानगी आम्हाला सरकारने द्यावी की जेणेकरून त्या ठिकाणी आम्ही ह्या वाघांचा किंवा बिबट्यांचा बंदोबस्त करून टाकू। अशा घटना त्या ठिकाणी पुढे होणार नाही, कारण कुठंतरी एका बाजूला जर बिबट्या मारला, वाघ मारला तर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल होतात आणि आमचं जर जवळचं जीवाचं भावाचं रक्ताचं अशा प्रकारचं जर कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यापुढे ह्या होतं तर हे प्रकार होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने शासनाने आणि त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आणि जेणेकरून जर शासनाकडनं होत नाही तर मग आम्हाला आमच्या हातात कायदा घेण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने परवानगी द्यावी। आम्ही या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असंच माझं तर या ठिकाणी शासनाला सांगण्याचा प्रयत्न आहे।